काल जर अजित पवार गेले नसते तर आज सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडण्याच्या यादीत दादांचं नाव पहिल्या क्रमांकावर असतं. अजितदादांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला. त्यांनी वेगवेगळ्या राजकीय परिस्थितींमध्ये पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केलंय. तर दुसरीकडे राज्याचा सर्वात जास्त म्हणजे 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा विदर्भातल्या शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. अजित पवार यांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प सलग 10 वेळा सादर केला होता. आणि पाटलांचा विक्रम हा अजित पवारांनी 2025 मध्ये तोडला होता. राज्याच्या सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याच्या बाबतीत अजित पवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. पण जर त्यांना विद्यमान अर्थमंत्री पदाचा कार्यकाळ